पंढरपुराच्या घरी जेवायला बसलो आणि आळंदी ते पंढरपूर माऊली सोहळा जात होता आणि सोहळा जाताना त्या भजने माऊलीच्या सोहळ्यामध्ये भजने पूर्वी आपल्याकडे पहा तुम्ही दिंडीत चालणारे भजने भजन करायचे पूर्वी करायचे का नाही पूर्वी हा मग ते भजन करताना ते वारकरी दिंडीत म्हणायला लागले म्हणे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हा वारकरी ठेका आहे आणि तो त्यांनी 99% लावणींमध्ये वापरला बोलग सको ज्ञानबा तुकाराम दिसला ग बाई दिसला ज्ञानबा तुकाराम अशा अनेक लोककलेला सुद्धा जन्म देतो त्याचं कारण असे बरेच अनिल वारकरी संप्रदायात काहीतरी नवीन नवीन आणेल आहे की नाही आणि इतक्या गोडव्याने त्या चालीचा भाव त्यांनी ताल लय आणि स्वराच्या माध्यमातून तिघांनी कटिबद्ध केला आणि मग असा कटिबद्ध करायची ताकद फक्त या वारकरी लोकांमध्ये असते ते चित्रपट सृष्टीमध्ये सापडत नाही ते इथंच सापडते त्याला नजर पण लागते ती असावी लागते नाही जागरी मग त्याला पाहण्याकरता यालाही पाहण्याकरता नजरच लागते आणि मग पाहताना ही गोष्ट चांगली ही गोष्ट वाईट आहे योग्य आहे अयोग्य आहे हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे असं वागलं पाहिजे असं नाही वागलं पाहिजे हे कोणाला